पुरातून एक संतापजनक आणि धक्कादायक प्रकार उघडकीस येतो आहे। एक 14 वर्षीय अल्पवयीन मुलगी गेल्या 12 दिवसांपासून बेपत्ता झालेली आहे। मात्र अद्यापही तिचा शोध जो आहे तो लागलेला नाहीये। त्यांचे कुटुंबही आपल्यासोबत असणार आहे। त्यांच्या माध्यमातून आम्ही माहिती घेण्याचा प्रयत्न केला तर त्यांचं असं म्हणणं आहे की अजूनही पोलिसांनी सीसीटीव्ही सुद्धा तपासलेले नाहीये, कुठलाही प्रतिसाद त्यांना मिळत नाहीये आणि आपली मुलगी घरी परत यावी फक्त एवढ्याच प्रतीक्षेत ते आहे। न्याय मागताय, मात्र त्यांना गेल्या 12 दिवसांपासून 1 जुलैला त्यांची मुलगी अंकिता पवार ही घरापासूनच बेपत्ता झालेली आहे। मात्र ती अद्यापही घरी परतलेली नाहीये। बदलापूर पूर्व पोलीस स्थानकामध्ये त्यांनी त्या संदर्भात गुन्हा देखील नोंद केलेला आहे, परंतु पुढचा काही एक तपास लागत नाही असं त्यांचं म्हणणं आहे। त्यांचे कुटुंबीय आपल्यासोबत असणार आहे, त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत। त्यांचे भाऊ आहेत, वडील आहेत, आई आहेत। नेमकं काय हा प्रकार आहे आपण ते जाणून घेणार आहोत। नमस्कार दादा, काय माहिती द्याल, काय घडलेलं आहे, काय सांगा? 1 तारखेला अंकिता पवार घरनं निघून गेली। आम्ही बदलापूर पोलीस स्टेशनला कंप्लेंट दिली, त्यांनी कंप्लेंट घेतली 1 तारखेला, पण त्याची ॲक्शन त्यांनी 8 तारखेच्या नंतर चालू केली। आम्ही बदलापूर पोलीस स्टेशनला जायचो, पोलिसांना विचारायचो, पोलिस हा चौकशी चालू आहे, हेच 2 शब्द बोलून आम्हाला हे करायचे। अख्खा दिवस आम्ही चौकीच्या बाहेर असायचो। तर त्यांचं म्हणणं आहे की त्यांनी तक्रार जी आहे ती रजिस्टर केलेली आहे। आम्ही सुद्धा जर बघितलं तर याच्यामध्ये काय दिसलं माहितीये का, यांनी बदलापूर व्यतिरिक्त उल्हासनगरला सुद्धा जे आहे ना तक्रार केली। त्यांना विचारूया आपण नेमकं का तुम्ही बदलापूरला ठीक आहे पूर्व परिसरात केली, पण उल्हासनगर वगैरे इकडे जाण्याची वेळ का आली तुमच्यावर? कारण की मला इथं न्याय भेटायचा मतलबच नाही आला। मी त्यांना विचारतो ते मला हाडचूड करून सोडून देत आहे, जा हा चौकशी चालू आहे बस एवढं बोलून मला वाटलं इथं काय होणार नाही। त्याच्यामुळे मी एसीबी डीसीबी ऑफिसला गेलो, साहेबांना भेटलो, बोललो, साहेब असा असा विषय आहे, त्यांना एक पत्र लिहून दिला। त्याच्यानंतर त्यांनी ऍक्शन घेतली वरनं। नंतर 8 दिवसानंतर त्यांनी पंचनामा केला बदलापूर आमच्या घरी, बदलापूर पोलीस चौकीवाल्यांनी। काही सीसीटीव्ही वगैरे जे आहे जसं की त्यांनी चेक केले की नाही केले की पुढचं काय आहे, म्हणजे कारण आता डिजिटल आहे तर आपण त्याच्यावरून तपास करू शकतो की जी आपली अंकिता आहे ती कुठे आहे असं। तर त्यांनी अजून चौकशी काहीच नाही केली। मी माझ्या तर्फेने जेवढं झालं तेवढं मी केला। मी माझ्या बिल्डिंग मधले कॅमेरे चेक केले, दाखवले। त्याच्या पुढे ते बोलतात पोलीसवाल्यांनाच घेऊन ये, तुला कसं काय दाखवू, या हिशोबाने बोलायचे। पोलीसवाले काय बोलतात? त्यांच्याकडे आहे सीसीटीव्ही वगैरे, त्यांनी चेक केलेत काही? त्यांनी अजून काही शब्द दिला नाही मला या गोष्टीचा। तुम्ही जाऊन आलात त्यांच्याकडे? हो, जाऊन आलो मी। शेवटची भेट कधी दिली पोलीस स्टेशनला तुम्ही? शेवटची भेट आता परवा दिलेली मी। तर आपण जे काही आहे ती माहिती घेण्याचा प्रयत्न करतोय। 9वी मध्ये शिकत असलेली अंकिता पवार ही गेल्या 12 दिवसांपासून, आजचा 12वा दिवस आहे, ती 1 जुलैला बेपत्ता झालेली आहे आणि तिचे कुटुंबीय त्यांच्याशी आपण संवाद साधतोय। खरं तर ते मनस्थितीत नाहीये, परंतु न्यायासाठी काय करायचं म्हणून त्यांनी शेवटी मीडियाकडे धाव घेतलीये। त्यांचे वडील आपल्यासोबत, आता काय मागणी करतात, नेमकं काय हा प्रकार आहे, काय सांगा? हा, ती 12 दिवसापासून ती गेली आहे आणि पोलीस स्टेशनला गेल्या ते कंप्लेंट घेत नाहीत। 12 दिवसापासून हे कुटुंबीय न्यायाच्या प्रतीक्षेत आहे। अल्पवयीन मुलगी आहे, 14 वर्षाची मुलगी आहे आणि 12वा दिवस आहे आज। ते बोलण्याच्या सुद्धा मनस्थितीत नाहीये आणि काय शोध चालू आहे आपण आता त्यांच्या भावाकडून सुद्धा ऐकलं। त्यांचंही तेच म्हणणं आहे की त्यांना व्यवस्थित प्रतिसाद दिला जात नाही। त्यांची आई आपल्यासोबत आहे, रडू नका, काय मागणी करतायत? अंकिता काही सांगून निघाली होती का घरून, काय वाटतं तुम्हाला? असंच चालू आहे का ह्या प्रकार? 12 दिवस झाले फक्त लढतंय ते, बाकी काहीच नाही करत आहे। 12 दिवसापासून जेवण पण करायला मागत नाही घरामध्ये ते। काय मागणी करत आहात तुम्ही? काय काळजी घ्या, काही नाही, सापडेल अंकिता, काय मागणी करा तुम्ही न्याय व्यवस्थेला, न्याय मिळेल तुम्हाला। नाही आईचं काळीच काय असतं आपण समजू शकतो। त्यांची 14 वर्षाची मुलगी गेल्या 12 दिवसांपासून बेपत्ता झालेली आहे। त्यांचं म्हणणं आहे त्यांना पोलीस सहकार्य करत नाहीये। खरं तर ज्या वेळेला मुलगी जर 5-10 मिनिटं तरी घरी नाही आली तरी सुद्धा आपण एवढा तपास करतो, पण जर आता 12वा दिवस उलटून गेलाय तरी पण काहीच नाही, तर खरोखर खूप मोठा प्रश्नचिन्ह निर्माण होतो इथे। काळजी। आता काय मागणी करत आहात, काय? आम्हाला न्याय मिळावा पोलीस स्टेशनमध्ये, एवढं बोलतो। तुम्ही पण गेलेलात का पोलीस स्टेशनमध्ये? हो, काय सांगितलेलं त्यांनी? ते बोलतात तपास करतोय आम्ही, फक्त एवढं बोलतात बस।
तुम्ही भेटलेला त्यांना जाऊन? हा भेटलेली मी पण. तुम्ही पण गेलेला स्वतः? हा, इथे. तुम्हाला काय सांगितलं त्यांनी? करतो करतो करू राहिले फक्त, बस इथे नाही गेलो तर मग मुलगा तिथे गेला. तिथे यांनी सहकार्य केलं नाही केलं. केलं असतं तर आता लोक झालं असतं ना काही ना काही. सीसीटीव्ही वगैरे काही बघितलं नाही, त्यांनी? काहीच नाही बघितलं त्यांनी. त्याचं काम होतं बघायचं, काहीच नाही बघितलं त्यांनी? काहीच नाही बघितलं. आज 12 दिवस झाले, काही ना काही तर माहित पडलं असतं की नाही. बरोबर. तुम्हाला काही संशय आहे, काही वाटतं कुठे गेलीये किंवा काय काही? आम्हाला एक संशय आहे की त्या पोरग्याकडे असेल तर काय माहिती. विचारूया आपण त्यांना. काही संशय आहे आणि त्याच्यावरून तपास करा अशी मागणी करतायत. दादा काय बोलाल, काय संशय आहे? काही तुमचे त्या पोराच्या घरी पहिले गेलेली ती, पहिली गेली, एक रात राहिली ती. आम्ही आणलेलं एक रात्र राहिलेली, म्हणून त्या पोरावर संशय 100% त्या पोरावर संशय आहे. त्यांची नाही संशय. मग त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतलंय किंवा काही? ताब्यात नाही, त्याला फक्त बोलवलं होतं आणि लगेच सोडून द्यायचे. 2 शब्द बोलायचे, हा तो यायचा, लगेच निघून जायचं घरी. त्याला काय ताब्यात म्हणजे एकदम पद्धतशीर चौकशी झाली नाही त्याच्याकडनं, पोलिसांनी चौकशी केली नाही. केली नाही चौकशी. असं वाटतं का जर चौकशी केली तर ती सापडेल असं लवकर? 100% भेटेल नीट चौकशी केल्यानंतर. चौकशी केली तर भेटेल. चौकशी केली हा तर हा भेटेल, चौकशी जर केली तर. काय मागणी कराल आता? मी माझ्याकडनं जेवढे प्रयत्न केले मी सगळं केला. शिर्डी गेलो, कुठं नाही कुठं गेलो बहिणीसाठी, प्रत्येक जागी फिरवलो. माझ्याकडे जेवढं झालं तेवढं जेवण केलं. नाही करू राहिले माहितीये का, जेवण नाही करू राहिले. आज 12 दिवस झाले इथे आलेले पोलिस? नाही आलेले इथे. इकडे आलेले? त्या घरी आलेले. त्या घरी आले. हा. बघून गेले का तिथून काय झालं काय नाही ते, जिथे घडला हा. प्रकार तिथे बघून गेले. पंचनामा करायला पंचनामा आले? करायला आलेले. आणि कुठून जिथे झाला हा प्रकार तर तिथून आजूबाजूला सीसीटीव्ही वगैरे बघितलेले का? इतर प्रकार झालेला आहे. हा. तो सीसीटीव्ही कॅमेरे मी स्वतः काढले, पोलिसांनी नाही काढला तो. नाही काढला? त्यांनी का नाही काढला मग? त्यांना काय ऍक्शन घ्यायचीच नाही वाटतं या विषयावर. आता 1 तारखेला समजा इथे प्रकरण राहत्या घरी इथे झालं तर मग आजूबाजूला त्यांनी बघितलेलं का? नाही अजिबात काय बघितलं नाही त्यांनी. चौकातले कॅमेरे किंवा चौकात बाजूचे कुठलेच CCTV? कॅमेरे नाही चेक केले, बिल्डिंग मधले कॅमेरे चेक नाही केले, तिथनं गेली तिथनं सांगते 12 तुम्हाला. दिवस झाले मग 12 त्यांनी दिवस झाले. कॅमेरा का नाही चेक केला? काय मग बोलतात हाच ते? प्रश्न आहे माझा पोलिसांकडे की काय नाही केला. काय बोलतात ते? काय बोलतात? चालू आहे चौकशी चालू आहे, तोच शब्द आम्हाला वापरतो, बाकी त्याच्यावरती काय नाही. तुम्ही त्यांच्याजवळ रडला नाहीत का? एवढा हा, मोठा रडली प्रकार आहे मी. मग रडली. मग त्यांचं काय म्हणणं आहे? त्यांचं म्हणणं आहे की हा करू राहिलो आम्ही, करू राहिलो आम्ही. न्याय व्यवस्थेवरचा विश्वास उडतोय का कुठेतरी? वाटतं का? 100%. आता विश्वास नाही राहिला न्यायाविषयी. हे ना 12 दिवस झाले तर काही ना काही करायला पाहिजे होतं आतापर्यंत. आपण फोटो बघूया का अंकिताचा? तुम्हाला कुठेही अंकिता जर दिसली तर कृपा करून तिच्या आईवडिलांचा नंबर आपण तुम्हाला नक्कीच देणार आहोत. त्यांच्याशी संपर्क साधा किंवा आपलं पोलीस प्रशासन आहे त्यांच्याशी तुम्ही संपर्क साधा. हे कुटुंब गेल्या 12 दिवसांपासून प्रतीक्षेमध्ये आहे आणि आपण जर बघितलं तर त्यांचं सर्रासपणे म्हणणं आहे की पोलिसांनी अद्यापही कुठलाही कॅमेरा जो आहे तो चेक केलेला नाहीये, सीसीटीव्ही चेक केलेले नाहीये. तुम्ही खरं बोलतायत ना? हे कारण कसं आहे की आपण पोलिसांवरती आरोप करतोय म्हटल्यावरती असं नको व्हायला की त्यांनी सगळं प्रोसेस केली. तुम्ही त्यांना विचारलंय ना खरोखर सीसीटीव्ही वगैरे चेक केले नाहीत? नाही केले त्यांनी अजून सीसीटीव्ही कॅमेरे नाहीच पण नाही केले. चेक केले. बघा ते लाईव्ह मध्ये सुद्धा सांगतायत. आणि ज्या वेळेला असं काही होतं त्यावेळेला वरिष्ठ जे असतील त्यांनी खरोखर या संबंधित जो काही प्रकरण आहे त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे अशी देखील मागणी येते. कारण आता आपण बघतो की मिसिंगच्या केसेस जे आहेत त्या वाढत चालल्या आहेत. नुकतं सोशल मीडियावरती ज्या काही बातम्या येतात ते येतात त्याच्यावरून कशा पद्धतीने हे कुटुंब जगत असेल आपण थोडासा विचार करू शकता. तिच्या आई जी आहे ती 12 दिवसांपासून प्रतीक्षेत आहे, वडील प्रतीक्षेमध्ये आहे, त्यांचे अश्रू थांबत नाहीये. आपण बघूया. ही आहे आपली अंकिता, 9वी मध्ये शिकते आणि ती अद्यापही घरी परतलेली नाहीये. त्यांचं कुटुंब न्यायाच्या प्रतीक्षेत आहे आणि न्याय व्यवस्थेकडे मागणी करतंय की लवकरात लवकर याचा शोध घेण्यात यावा. काय सांगाल आता? काय अंकिता पवार एवढी मोठी नाहीये, हम्म. फक्त 14 वर्षाची आहे, नाबालिक वर्गीय, तिला समज नाही या गोष्टीची अजून पण. पोलिसांनी लवकर ऍक्शन घेतली पाहिजे होती या विषयावर. 1 तारखेला मी केस चालतो, तुम्ही पंचनामा करायला 8 तारखेला येत आहे. हा मग बाकी दिवस करता काय तुम्ही? काय म्हणजे 1 तारखेला गेली ना 8 तारखेला 8 तारखेला पंचनामा करायला आले ते, तेव्हा मी एसीबी डीसीबी ऑफिसला गेल्यानंतर ते आले. म्हणजे मी वरती गेल्यानंतर तुम्ही काहीतरी करताय. हा त्याच्यामुळे सामान्य माणसाला न्याय भेटणार नाही का?
धन्यवाद. तुमच्या काय प्रतिक्रिया असतील तर नक्कीच येऊ द्या. या कुटुंबाला न्याय भेटेल यासाठीच आज आपण इथे आलेलो आहोत. आम्ही त्यांना विचारलं पण की तुम्ही आमच्याकडे येण्यापेक्षा तुम्ही पोलिसांकडे जा, तुम्ही त्यांच्याकडे धाव घ्या, कारण ते शोध घेतील आणि लवकरात लवकर तुमच्या मुलीला तुमच्या जवळ सुखरूप परतवतील असं. परंतु त्यांनी सांगितलं की नाही मिळत आहे, आम्ही सगळे प्रयत्न करून थकलो आहोत आणि आता आम्हाला मीडियाशिवाय दुसरा काहीच रस्ता दिसत नाहीये. त्यामुळे आम्ही असा विचार केला की इथे येऊन जी काही समस्या असेल ती मांडली पाहिजे असं. तर आपण अशीच अपेक्षा करूया की लवकरात लवकर अंकिता सुखरूप घरी परत यावी. तुमच्या काही प्रतिक्रिया असतील नक्कीच येऊ द्या. धन्यवाद.